रात गई बात गई, पुढची इनिंग जोरदार. कोकाटेंचा विरोधकांना थेट इशारा. रात गई बात गई, पुढची इनिंग जोरदार असेल अशा शब्दात मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर सातत्यानं होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कोकाटे म्हणाले, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काहीच अर्थ नाही. आम्ही पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करत आहोत. पुढची इनिंग चांगली असेल असा विश्वास देखील माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी पक्षाचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे आणि यावरून कोकाटे चांगलेच अडचणीत सापडलेले होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि शेवटी कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरून हटवण्यात आलं होतं. मंत्री माणिकराव कोकाटे यांना माध्यम प्रतिनिधींनी आपल्यावर कृषीमंत्री असताना विरोधकांनी टीका केली असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना कोकाटे यांनी म्हटले की रात गई बात गई, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. लोकांना आपल्याला कसा न्याय देता येईल त्या संदर्भात बोलू. मागे काय झालं याच्या खोल्यात जाण्याची आवश्यकता नसून पुढच्या वाटचालीवर लक्ष केंद्रित करत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे. आता रात गई बात गई, प्रत्येक गोष्टीचं मागे उकरून काढण्यामध्ये माणसाचं आयुष्य. पुढे चला ना, पुढे बघू. पुढे काही विषय असतील त्याच्यावर चर्चा करा. पुढे लोकांना कसा आपल्याला न्याय देता येईल त्या संदर्भात बोलू. काय झालं त्याच्या खोलात जाण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटतं. राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे. आज जरा काल जळगावमध्ये 1 महिन्याभरापासून पावसाने जवळपास दडी मारलेली होती. तर काल बऱ्यापैकी पाऊस झालेला दिसतोय मला, काल आणि आज. आणखी कदाचित 1-2 दिवसात पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिलासा चांगला मिळेल असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.